रामेश्वर गावातील एक सज्जन गृहस्थ होते. त्यांना 2 मुले व 1 मुलगी होती. अतिशय कष्टाने त्यांनी संसार उभा केला. थोडी शेतजमीन घेऊन ठेवली. दोन्ही मुलांची लग्न लावून दिली. मुलीलाही चांगले स्थळ पाहून तिचेही लग्न गेल्याच वर्षी करून दिलं. अचानक छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन त्यांचं निधन झालं. सारे नातेवाईक जमले. अंत्यविधीची तयारी सुरू केली. आता अंतिम यात्रा निघणार तोच एक व्यक्ती समोर येऊन उभी राहिली. त्या व्यक्तीने आपली ओळख सांगितली. मी शामराव, शेजारच्या गावात राहतो. रामरावांचे जे वारसदार आहेत त्यांनी पुढे या. रामरावांनी माझ्याकडून 10 लाख रुपये 1 वर्षापूर्वी उसने घेतले होते. ते मला परत केल्याशिवाय मी प्रेत यात्रा पुढे जाऊ देणार नाही. रामरावांची दोन्ही मुलं पुढे आली आणि म्हणाली, बाबांनी 10 लाखांचं कर्ज घेतल्याचं आम्हाला कधी सांगितलं नाही. आम्ही नाही देणार तुम्हाला पैसे. रामरावांच्या भावांनी कर्ज फेडण्यास नकार दिला. गावकरी नातेवाईक हळूहळू तिथून काही ना काही कारण सांगून निघून जाऊ लागले. कोणी जबाबदारी येईना किंवा कर्ज फेडण्याची हमी देईना. बराच वेळ झाला होता. ही बातमी घरातील सर्व महिलांनाही समजली. एकच कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात रामरावांची मुलगी बाहेर आली आणि हातातील पुडके शामरावांकडे देत हात जोडत म्हणाली, काका, हे घ्या माझे दागिने, मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या. हे विकून जे पैसे येतील ते वळते करून घ्या. राहिलेल्या कर्जाची पै न पै मी परत करेन. सर्वांसमोर मी तुम्हाला शब्द देते, पण बाबांची प्रेतयात्रा अडवू नका. हा सारा प्रकार सगळे नेमूटपणे बघत होते. कुणीही काही बोललं नाही. सारं वातावरण गंभीर झालं होतं. शामराव काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. शामराव पुढे म्हणाले, पुरी, धन्य आहेस तू. रामरावाच्या भाग्याचा मला हेवा वाटतो. बापाचं कर्ज आपल्या शिरावर घेऊन तू तुझे दागिने विकायला निघालेस. केवढं मोठं मन आहे तुझं. आपल्या वडिलांबद्दलचा आदर आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो. डोळ्यातील अश्रू पुसत शामराव पुढे म्हणाले, पुरी, तुझा बाप माझा मित्र होता. अडीअडचणीला त्याने मलाही खूप मदत केली. काबाड कष्ट करून त्याने दोन्ही मुलांसाठी जमीन घेऊन दिली. पण बापाच्या डोक्यावरचं कर्ज पाहून ते पुढे आले नाहीत. वाटे हिस्से मागायला मात्र पुढे येतील. पोरी, खरं म्हणजे तुझ्या वडिलांनी माझ्याकडून कर्ज घेतलंच नाही. उलट मलाच तुझ्या वडिलांचे 10 लाख परत करायचे आहेत. आता ही एवढी मोठी रक्कम कुणाकडे सोपवायची हा प्रश्न मला पडला होता. मला रामरावांच्या वारसाला हे पैसे द्यायचे होते. पण ही गोष्ट मी आधीच सांगितली असती तर सगळे वारसदार समोर येऊन उभे राहिले असते. खरा वारस मला सापडलाच नसता. म्हणून मी ही उलटी चाळ खेळलो. मला क्षमा कर. रामरावांचा खरा वारस तूच आहेस. उद्याच तुझ्या नावावर सारे पैसे जमा करतो, असे म्हणून शामरावांनी आपल्या मित्राला भावपूर्ण निरोप दिला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.